जेवढं आधुनिकतेकडे आपण जातो ऑटोइम्युन डिसीजेस वाढतात सर्वसाधारणपणे सर्व अभ्यास सांगतात किंवा रिसर्च सांगतो. आणि त्याच्यात बरेचसे घटक आहेत आणि त्यातलाच एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे फूड. तर नक्कीच फूडचा बराच इम्पॅक्ट आहे आणि त्याच्यामध्ये मग वेगवेगळ्या प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह किंवा प्रोसेस फूड किंवा अल्ट्रा प्रोसेस फूड ज्याला आता आपण आजकाल म्हणतो. तर सध्या 1-2 वर्षापूर्वी एक अभ्यास प्रकाशित झालाय ज्याच्यात त्यांनी बऱ्यापैकी वेगवेगळ्या देशातले ऑटोइम्युन डिसीजच्या पेशंटचा अभ्यास केला आणि त्यात असं आढळलं की जेवढं अल्ट्रा प्रोसेस फूड किंवा प्रोसेस फूड यांचं प्रमाण जास्त तेवढं ऑटोइम्युन डिसीज होण्याची शक्यता अधिक आहे आणि ज्यांना होतो त्यांच्यात अधिक तीव्र स्वरूपाची लक्षणं येतात. त्याच्यामुळे रिफाईंड शुगर, रिफाईंड ऑइल ह्याचं प्रमाण होईल तेवढं कमी किंवा फार एक्सेसिव्ह सॉल्ट म्हणजे खूप खारावलेले पदार्थ असतील तर त्याच्यामुळे पण इन्फ्लेमेशन वाढतं असं अभ्यास सांगतो. तर होईल तेवढं होल ग्रेन म्हणजे पूर्ण ग्रेन असलेले फूड, ताजं शिजवलेलं अन्न किंवा घरचं जेवण ज्याला आपण म्हणतो तर ते जेवढं जास्त राहील तेवढं आजार ऑटोइम्युन डिसीजची शक्यता कमी आणि त्याची तीव्रता पण कमी होते.